नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन चीज कबाब। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी पाव किलो चिकनचा खिमा घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक वाटीभर मोझरेला चीज घेतलेला आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून धने आणि जिरेची पावडर घेतली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, एक अंड, एक ब्रेड स्लाइस मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे, अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे आणि 1 टेबलस्पून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। चिकन वरतीच आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया। धने जिरेची पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, यामुळे आपल्या चिकनला थोडासा घट्टसरपणा येतं, खूप जास्त ओलसर वाटत नाही। यामध्येच आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा काढून घेऊया। लिंबाचे फोड आपल्याला यावरती या पद्धतीने पिळून घ्यायचे आहे। अंड सुद्धा यामध्ये फोडून घेऊया। आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला अगदी जबरदस्त लागते। त्यामुळे नक्की बनवा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत। इथे आपलं कबाबचं मिश्रण सुद्धा रेडी आहे। इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। आता आपल्याला चिकनचं थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन थोडंसं या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला चीज आहे ते काढून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आता आपण हे बंद करून घेऊया आणि या पद्धतीने आपल्याला कबाबचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही लांबट किंवा असे चप्पट गोल तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने करून घेऊ शकता। आता आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित हे असं कोट करून घ्यायचं आहे। हे बघा, व्हिडिओ मध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने। इथे आपला कबाब बनून तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण आणखीन सर्व कबाब तयार करून घेणार आहोत। इथे आपले कबाब बनून तयार झालेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। गॅसवर पॅन मध्ये आपण तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे। एक एक करून आता आपल्याला यामध्ये हे कबाब ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा, गॅस आता आपण थोडासा मीडियम करून घेणार आहोत आणि चांगला गोल्डन कलर येईपर्यंत एका बाजूने चांगले शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे उलटून घेऊया। आता आपण कबाब उलटून घेणार आहोत। हे बघा, मस्त गोल्डन रंग आलेला आहे। गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे। आता बारीक गॅसवरतीच आपल्याला दुसऱ्या बाजूने चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे आपले चिकन चीज कबाब बनून तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करणार आहोत। मी एक कबाब तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा,
तर अशा प्रकारे इथे आपले चिकन चीज कबाब बनून तयार झालेले आहेत। हे पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत अगदी जबरदस्त लागतात। ही एक उत्तम स्टार्टर रेसिपी आहे, त्यामुळे घरी नक्की बनवावं। ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी लिव्ह हेल्दी।